राधानगरी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी चुरशीनं 79.37% मतदान झालं होतं. या निवडणुकीची मतमोजणी आज राधानगरी क्रीडा संकुलात झाली. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 5 जागांपैकी राष्ट्रीय काँग्रेसनं 3 जागांवर विजय मिळवला, तर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावं लागलं. पंचायत समितीच्या 10 जागांपैकी काँग्रेसनं 6 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 2 तर शिवसेना शिंदे गटाला 2 जागांवर विजय मिळवता आलाय. राधानगरी जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे अभिजित तायशेटे यांचा विजय झाला. त्यांना रोखण्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न झाले, मात्र शिवसेनेच्या उमेदवाराला 3ऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार राजेंद्र भाटळे यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती, मात्र फेर मतमोजणीनंतरही निकालात कोणताही बदल झाला नाही. राधानगरी पंचायत समितीत अश्विनी चंद्रकांत चौगले तर फेजुवडे पंचायत समितीत मोहन दिनकर पाटील हे विजयी झाले असून या 3ही जागांवर काँग्रेसनं विजय मिळवलाय. राशिवडे जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे सागर धुंद्रे तर राशिवडे पंचायत समितीत अमृता अतुल पाटील विजयी झाल्या. धामोड पंचायत समितीत शिवसेना शिंदे गटाचे केरबा पाटील विजयी झाले. कसबा तारळे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमृता डोंगळे यांनी विजय मिळवला. या ठिकाणी डोंगळे घराण्यातील लेक आणि सुनेमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. अखेर मतदारांनी लेकीच्या गळ्यात विजयाची माळ घातली. कसबा तारळे पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम अरुण कलिकते विजयी झाले. कौलव पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूनम पाटील यांनी विजय मिळवत 3ही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसनं यश संपादन केलं. कसबा वाळवे जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे अरुण जाधव तर पंचायत समितीत शिवसेना शिंदे पक्षाच्या मंगल कांबळे विजयी झाल्या. तुरंबे पंचायत समितीत शिवसेनेचा बालेकिल्ला भेदत काँग्रेसच्या वंदना चंद्रकांत उर्फ बबन जाधव या मताधिक्याने विजयी झाल्या. सरवडे जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या संयोगिता मोरे तर पंचायत समितीत सूर्यकांत पाटील यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. सोळांकूर पंचायत समितीत राजेंद्र यशवंत उर्फ RY पाटील विजयी झाले. या ठिकाणीही फेर मतमोजणी झाली, मात्र निकालात कोणताही बदल झाला नाही आणि 3ही जागा काँग्रेसनं कायम राखल्या. तालुक्यात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी 5ही जिल्हा परिषद मतदारसंघात ताकद लावली होती, मात्र त्यांना केवळ 1 जिल्हा परिषद आणि 2 पंचायत समितीच्या जागांवर यश मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार लढत दिली, मात्र जिल्हा परिषदेच्या 1 आणि पंचायत समितीच्या 2 जागांपर्यंतच त्यांना मजल मारता आली. भाजपनं प्रचारात आघाडी घेतली असली तरी त्यांना खातंही उघडता आलं नाही.